ऊर्जा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण अशा एका योग प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत, जो करायला तर खूप सोपा आहे आणि तुम्ही त्याच्या रोजच्या सरावाने कित्येक तुमचे आजार दूर करू शकता. करायलाही सोपे आणि गुणकारीही असा एक योग प्रकार आज आपण बघणार आहोत. तर त्या योग प्रकाराचे नाव आहे विपरीत करणी. म्हणजेच म्हणजेच लेग्स ऑफ द वॉल पोज. तर आज आपण ह्या आसनाबद्दल माहिती घेऊया. योग माणसाच्या जीवनात एक गुणकारी औषधाप्रमाणे काम करतो. प्राचीन काळात योगाच्या सरावाने अनेक असाध्य रोगांवर माणसाने मात केली आहे. योग हा माणसाच्या आयुष्यात अनेक रूपाने लाभकारी आहे. आजच्या या भागात आपण बघणार आहोत विपरीत करणी. ह्या योगा प्रकारामुळे तुमच्या शरीराला कोणते कोणते फायदे मिळतात. विपरीता करणी हा संस्कृत शब्द आहे, जो उलटे पालटे होण्याची एक क्रिया दर्शवतो. हा शब्द 2 शब्दांपासून बनला आहे, ज्यामध्ये पहिला शब्द आहे विपरीता म्हणजेच उलटा आणि दुसरा शब्द आहे करणी म्हणजेच करणे. या आसनात सर्वांगासनाप्रमाणे पाय वर करावे लागतात. हे आसन आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ह्या आसनाला लेग्स ऑफ द वॉल पोज असेही म्हणतात. काही हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की विपरीता करणी हे आपल्या त्वचेतील केवळ सुरकुत्या कमी करत नाही, तर वृद्धत्व देखील प्रतिबंध करते. विपरीत करणी योग आसन हे एक स्फूर्तिदायक आणि उलटे क्रिया आसन आहे, जे पाठीचा कणा, पाय, मज्जासंस्थेला आराम देते. हे आसन हळूहळू शरीराला पूर्ण विश्रांतीच्या स्थितीत आणते, मेंदूला शांत करते आणि आपल्याला अधिक आत्मजागरूक बनवते. हे सर्वात स्वीकार्य योगा प्रकारांपैकी एक आहे. हे आसन करताना शरीरात जास्त लवचिकता आणि ताकद लागत नाही. विपरीता करणे याला एकतर आसन म्हणून संबोधतात किंवा हे एक हठयोगाच्या आसनांपैकी एक मानले जाते. तर आपण जाणून घेऊया विपरीत करणीने होणारे शरीराला फायदे. तर विपरीत करणी हे आसन पाठीवर सरळ झोपून शरीराला आराम द्या. पाय तुमचे भिंतीला टेकवून ठेवा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंना आरामदायी स्थितीत ठेवा. डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या आणि ह्या स्थितीत 10 ते 15 मिनटं राहा. तुम्हाला स्क्रीनवर ह्याचा फोटो दिसतच असेल. तर विपरीत करणी या आसनांमुळे आपले रक्ताभिसरण सुधारते, हृदयापर्यंत रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा उत्तम प्रकारे होतो. दुसरा ह्याचा फायदा आहे मान आणि डोक्याच्या तणावापासून आराम मिळते. मान, खांदे आणि डोक्याच्या स्नायूंना आराम देऊन तणाव कमी करतो. तणाव आणि चिंता कमी करते. मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीम शांत करून मानसिक शांतता आणि आराम देते. ज्यावेळेस आपण दिवसभर आपल्या पायांची हालचाल सर्वात जास्त होत असते दिवसभरात. इतर कोणत्याही अवयवापेक्षा आपले पाय हे आपल्या शरीराचा पूर्ण भार पेलतात. त्यामुळे जेव्हा आपण असे भिंतीला पाय वर करून झोपतो, त्यामुळे आपल्या पायांना आराम मिळतो आणि पायांचे स्नायूसुद्धा खूप रिलॅक्स होतात. तणाव आणि चिंता त्यामुळे कमी होते. डोकेदुखी आणि मायग्रेनच्या त्रासांमध्ये हे आसन खूप उपयुक्त आहे. चांगल्या रक्ताभिसरणामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनची तीव्रता देखील कमी होते. मेंदूतील रक्ताभिसरण वाढते. मेंदूपर्यंत रक्ताचा प्रवाह वाढवून एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य सुधारते. 6वा फायदा आहे हार्मोन्स संतुलन ठेवण्यास मदत करते. थायरॉईड आणि एंडोक्राईन ग्रंथींचे कार्य सुधारून हार्मोन्सचे संतुलन राखण्यास हे आसन मदत करते. 7वा आहे पायांची सूज आणि जडपणा कमी करतो. पायांवरील दबाव कमी होतो, त्यामुळे शिरांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो आणि ज्यामुळे पायांची सूज आणि जडपणा कमी होतो. लिम्फ ड्रेनेज वाढवतो. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि लिम्फ प्रवाह सुधारण्यास, सूज व पाणी साचण्याची समस्या कमी करण्यास हे आसन खूप मदत करते. तर
ह्या छोट्याशा एका योग प्रकारामुळे आणि रोजच्या 10-15 मिनिटाच्या सरावामुळे जर तुमचे एवढे आजार कमी होणार असतील तर रोज असा एक योग प्रकार करायला काहीही हरकत नाही. सुरुवात कमी वेळाने करा आणि जसं जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं तसा याचा सराव वाढवा. एका छोट्या योग प्रकारामुळे जर तुमचे आरोग्य सुधारणार असेल तर असे योग प्रकार करायला काहीही हरकत नाही. गोळ्या औषधे खाण्यापेक्षा आणि आपली तब्येत बिघडून घेण्यापेक्षा, आजारांना निमंत्रण देण्यापेक्षा योग आसने करणे, चालणे, फिरणे, आपल्या डाएट व्यवस्थित काळजी घेणे डाएटची. आपण आपल्या शरीराला पोळी, भाजी, वरण, भात, भाजी, डाळ, आमटी ह्या गोष्टी कळत नाहीत. आपल्या शरीराला त्या डाळींमधले, त्या पोळीमधले कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, प्रथिने, वेगवेगळे विटॅमिन, मिनरल्स शरीरासाठी हेच त्यांचे आपल्याला जसं आपण जेवणासाठी आज पदार्थात काय आपल्या जेवणाच्या ताटामध्ये आज काय आहे हे बघतो, तसं शरीर आपलं आज मला त्या जेवणातून कोणते विटॅमिन मिळाले आणि मी ते कुठल्या शरीराच्या भागाला पोहोचू शकतो, हे आपलं शरीर विचार करत असते. तर ह्यापुढे कोणतीही गोष्ट खाण्याच्या आधी तुमच्या शरीरासाठी ती उपयुक्त आहे का नाही आणि तुमच्या शरीरातील कोणत्या भागाची गरज भरून निघते, त्यामुळे ह्याचा विचार नक्की करा. डाएट खाणे म्हणजे उपाशी राहणे, कमी खाणे नाही, तर शरीराला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी शरीराला पुरवणे आहे. तर ह्या गोष्टीचा नक्की विचार करा. निरोगी राहा, चांगले आरोग्य ठेवा आणि योगासने करत राहा. छोटे छोटे योगासने असतात, पण आपल्याला कंटाळा येतो म्हणून आपण ते करत नाही. तर आजपासूनच निदान चालण्याचा तरी व्यायाम सुरू करा आणि विपरीत करणी हे आसन तर कोणीही करू शकते. लहान मुलीसुद्धा हे आसन आनंदाने करतील. तुम्ही सुरुवात केली तर तुमचे मुलं तुमच्यासोबत करायला लागतील. तर आजपासूनच सुरुवात करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ऊर्जा मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जाओ.